आता चोरी पकडली जाणार. विठुराया, विठुराया, तू इथेच आहेस ना? माझी धडधड वाढते. बच्चे, गुळ घेऊन ये बाहेर. जाऊ बाई, गुळ गुळ आणा. गुळ नाही, मला नकोय गुळ. मी आता कशाला खाऊ गुळ? तुम्हाला कोण देताय खायला? बाबाजी म्हणतायत एका वाटीत गुळ घ्या आणि बाहेर आणून द्या. असं होय? हा, बाबाजींना खायचंय का गुळ? हो, आणते. अरे काय करायचं हिचं? हा? तो गाजा अर्धा खुळा, ही पूर्ण खुळी. काय एक एक नग भरले त्या घरात. अगं वच्चे, गुळ घेऊन ये बाहेर एका वाटीत. गुळाचा कडा मोठा. असं होय? आणशील तेव्हा कर. चला बाहेर. चला. विठुराया, बाबाजी काही म्हणू, पण अहो माझी बाजू घेतायत, मला धीर देतायत. तुझ्यासारखेच आहो पण माझ्या सोबत असतील. घ्या वाटीत गुळ. आणलास? ये बघा काय आहे? गुळ आहे ना, गुळ बघितला समजांनी? हा, आता या गुळावर मी यो काढा वाचणार आणि मग त्या काड्याची परीक्षा होईल. यो काढा म्या दिलेलाच हाय का कुणी बदललाय याची कसोटी लागेल. आता मी यो काढा या गुळावर वाचणार. वाचला आणि यो गुळ काळा झाला किंवा काळसर झाला तर मग हे सिद्ध होईल की यो काढा म्याच दिलेला आहे. पण जर गुळाचा रंगच बदलला नाही किंवा काळ्या व्यतिरिक्त काहीतरी भलताच रंग झाला तर मात्र हे सिद्ध होईल की काळा कुणीतरी नक्कीच बदललेला आहे. गुरुजी कृपा, कृपा असू दे रे बाबा. अहो दादा काका, कुठे चाललात तुम्ही? बसा बसा ना.
तुम्ही घोर घेऊच नका. सकू वहिनींना काहीच होणार नाहीये. बसा बरं तुम्ही. अहो दादा काका, सकू वहिनींचा सखा पांडुरंग आहे ना, अहो तो वहिनींना काहीच होऊन देणार नाही. तुम्ही खात्री बाळगा. विठ्ठल 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 विठ्ठल. बाप रे, बघा बघा, नुसता फसफसतोय. गुळ अजिबात काळा होत नाहीये. याचा अर्थ सखूनेच काळा बदललेला आहे असा होतो ना. नक्कीच. म्हणूनच दिगूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायलाही तयार नव्हती. विठुरे 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 विठुरे. विठ्ठल 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 विठ्ठल. झाला झाला गुळ काळा झाला. मी सांगत होतो ना रमाई बाबाची, हाऊ सकू लबाडी करणारच नाही, खोटं बोलणारच नाही सकू.